नमस्ते. सुक्या जवळ्याची कोशिंबीर करूया. त्याच्यासाठी मी सुकं खोबरं, बेडकी मिरची, एक मूठ लसूण, मीठ आणि चिंच असं चटणीचं साहित्य घेतलं. सुकं खोबरं भाजून घेतलं, मिरचीसुद्धा मस्त भाजून घेतली आणि मग पहिली मिरची क्रश करून घेतली आणि त्याच्यामध्ये लसूण, मीठ आणि भाजलेलं सुकं खोबरं आणि चिंचेचा छोटासा तुकडा त्याच्यामध्ये टाकून त्याची चटणी वाटून घेतली. आता ह्यातली ही अर्धी चटणी आपण काढून ठेवूया. ह्याच्यामध्ये फक्त चिंच आहे ना, म्हणून ही आंबट चटणी बाजूला काढून ठेवूया आणि त्याच आंबटपणाचा बॅलन्स होण्यासाठी त्याच्यात थोडंसं गूळ घालून ती चटणी वेगळी वाटून ठेवली. म्हणजे ही आपण रोजच्या आपल्या जेवणासाठी वापरू शकतो, शाकाहारीसाठी. आणि आता एक कढईमध्ये ना मी अर्धी वाटी सुका जवळा मस्त स्वच्छ साफ करून 1 चमचा तेल घालून मस्त कुरकुरीत असा भाजून घेतला. आणि जेवायला बसायच्या आधी कोथिंबीर, कांदा आणि भाजलेला सुका जवळा आणि चिंच घालून जी वाटली ना आपण चटणी, ती चटणी असं हे काढून ठेवायचं आणि ज्यावेळी आपण जेवायला बसणार त्याच वेळी ते एकत्र असं कालवून घ्यायचं. म्हणजे ते कुरकुरीत मस्त लागतं. आणि अशा प्रकारे सुंदर अशी मी ताटाची शोभा वाढवणारी नॉनव्हेजची सुका जवळा कोशिंबीर तयार केली. थँक्यू.